तुमचे सगळे रस्ते खराब आहे मान्य आहे मला. तुमचे सगळे रस्ते खराब आहे मान्य आहे मला. गावातले जे रस्ते, या रस्त्यामुळं शाळेतल्या मुलांना त्यांना इकडे येता येत नाही. खूप रस्ते, खूप अडचणी, फार मनके फार ढिल्ले आले इकडे शेतकऱ्याचे आणि त्यांचे. मला भेटले का कोणी? माझ्या ऑफिसला दिलं म्हणजे झालं का? भेटले का? मला भेटले का कोणी? माझ्या ऑफिसला दिलं म्हणजे झालं का? वर्षानुवर्ष या परिसरातील लोक शासन स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर, लोकप्रतिनिधीकडे तालुक्याच्या वेगवेगळ्या वेळेला अनेक मागण्या अनेक वेळा या लोकांनी, संबंधित लोकांनी, सर्व आम्ही ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. अशी सर्व परिस्थिती असताना काहीतरी थातूर मातूर आपले ठिगळं लावले जातात आणि हे योग हा डांबरीकरणाचा रस्ता आहे का ठुशाचा रस्ता आहे हे सुद्धा कळना. इतकं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये होत आहे. हा सगळा उठाव या परिसरातल्या युवकांनी केलेला आहे आणि त्या युवकांच्या या सर्व मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्व वयोवृद्ध लोकांनाही त्यांच्यामध्ये आम्हाला नाईलाजाने रस्ता होण्यासाठी सामील व्हावं लागलेलं आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळं अनेक वेळा सांगून हे कामं झाले, पण कसे तिगळा रूपात झाले. कधी 200-250 मीटर, कधी 500 मीटर, कधी असे झाले. आणि त्या कामाची क्वालिटी बी इतकी कशी, आता त्या आपण चित्रामध्ये तुम्ही पाहिलेली कशी ती गाडी येते ठोसळून पडू शकतो माणूस, म्हणजे अशी अवस्था झालेली. माझी जायची इच्छा राहिली नाही. म्हणजे खांद्याचे आजार, मणक्याचे आजार, असे आजार उद्भवतोय. तिथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाले. शाळेत पोरं, विद्यार्थी, लहान लहान पोरं तिथून 4-4, 5-5 किलोमीटरहून इथं गावामध्ये शाळेत येतात. सायकलून पडतात. अनेक जणांच्या दुधाच्या किटल्या तिथं सांडल्या. इथून पाणी न्यावं लागतं पिण्याकरता. ते पाण्याचे कॅन वलपटून काही वेळेला लोक पडलेले. अशी दुरावस्था झाल्यामुळं, अंत झाल्यामुळं हा उपोषणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. ह्या गावात अनेक वेळा आपण निवेदन सांगितलं, बोलू नाही झालं, परंतु याची कुठली दखल घेतली जात नाही. आमदार साहेबांना आपण सांगितले. एकदा तर आमच्या दोन घटना झाली. सूर्यकांत नावाचे एक ग्रस्त आहे शेतकरी, त्या रस्त्याने जात होते, बापतारा रस्त्याने. तिची गाडी पडले तर मग काय केलं, तो माणूस अजून 5-6 वर्ष झाले तसा तो धरणीला पडले. म्हणजे आज ही परिस्थिती जर एखाद्याचा हातपाय मोडला, काय झालं तर काय भाव पडायचे. वाईट आहे परिस्थिती मान्य आहे मला. लक्षच नाही. गावातल्या माणसाला काम दिलं. अनिल गोरे मी आम्ही भांडून आधी म्हणे माझ्या जगात काय ठरलं 12 ट्रिपा टाकायच्या. 12 टाकायच्या, त्याच्यावर नंतर म्हणे 11 टाकले, 11 टाकू. मला विरायत सोडून म्हणे 11 टाकू. 11 पण नाही टाकल्या, 8 नंबर टाकले. बाकीचे पैसे काय केले? काय 2 लाखात 7 नंबर टाकले. कॉन्ट्रॅक्टर आहे काय जे आता परिस्थिती राहिलेली नाही. शाळेतले मुलं येत नाही, काहीच येत नाही. काही मुलांचे आमच्याकडे सोयरी घ्यायचे सुद्धा बंद झाले. मुलांचे लग्न व्हायचे सुद्धा पंचायत झाले. रोडच नाही, रस्ताच नाही, पाहुणे सुद्धा यायचे नाही म्हणते. ते आले ते गेले, परत पाहून गेले तर परत आले सुद्धा. इतकी वाईट परिस्थिती. त्याच्यामुळे आम्हाला ते उपोषणाची वेळ येऊ राहिली. म्हणजे तुम्ही आता कामं झाले, कामं नाही ऐक, मी आता 2 मिनिटं ऐकून घेतो. सगळे बोलू राहिले, मी ते शांतपणे ऐकून घेतलं. 2 मिनिटं खाली बसा. 1 मिनिट. तुमचे सगळे रस्ते खराब आहे मान्य आहे मला, पण जे रस्ते उपोषणाची काय गरज पडली? आमची तकलीफच इतकी. तुम्ही मला भेटले का? डायरेक्ट उपोषण करायला बसले? ही पद्धत आहे का? म्हणजे सगळ्याशी चर्चा करून नंतर नाही चर्चा केली, पण माझ्यापर्यंत आले का तुम्ही? सुद्धा म्हटलं मी चला म्हटलं तुम्ही माझ्यापर्यंत आले नाही आणि डायरेक्ट उपोषणाला इच्छा असली जरी इथं तुम्ही आपल्या सगळ्या पार्टीचेच लोक बसले, वेगळे काही लोक बसले. हे जे युवक सगळे एकत्र झाले, जे चांगलं बरं का, युवकांना सांगण्याचं काम कोणाचं आहे? आम्ही समजायचं काम कोणाचं आहे? तुम्ही उपोषणाच्या अगोदर निवेदन द्या. मला भेटले का? ऑफिसला मला भेटले का कोणी? माझ्या ऑफिसला दिलं म्हणजे